भावा तुझं ग्रॅज्युएशन झालंय, ग्रॅज्युएशन चालू आहे, फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयरला आहे, थर्ड इयरला आहे. कुठलीही स्ट्रीम असू दे, आय-टी असू दे, नॉन आय-टी असू दे. इवन तुझं 12th जरी झालेलं असेल ना, तर तुझ्यासाठी मी सुरू करतोय एक जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंटची बॅच. जी बॅच प्रत्येकासाठी असणार आहे. जो बिगिनिंग म्हणजे सुरुवात आहे प्रोग्रामिंगची, सर काहीच येत नाही मला. मी पूर्ण म्हणजे शून्य आहे. मला शून्यातून 100 घेऊन चला. आय एम रेडी. ओके. मी सुरू करतोय फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटची बॅच येणाऱ्या 27 जानेवारीपासून. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 27 जानेवारी आपला दिन, म्हणजे आपली बॅच सुरू होते 27 तारखेला. आणि त्याच्यामध्ये आपण शिकवतोय फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट बॅचमध्ये काय काय असणार आहे. फुल स्टॅक काय असतं हेच माहीत नाही, काही टेन्शन घेऊ नको, मी सांगतो. याचा स्कोप काय आहे, याच्यामध्ये जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत, कसं अप्लाय करायचं, काय करायचं, कसा जॉब भेटतो, कितीचं पॅकेज भेटतं, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू एक्सप्लेन. ओके. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. आतापर्यंत हजारो लाखो पोरांना फ्रीच्या कोर्सेस मार्फत आपण गाईड केलं आहे आणि गाईड करत राहणार पण आहोत. पासून तुम्ही जी बॅच स्टार्ट करताय ती फ्री आहे का पेड आहे, तर पहिलं क्लिअर करतो, दिस इज पेड बॅच. तर पेड ऐकून लगेच सगळेजण नको सर आम्हाला पेड, आम्ही फ्रीमध्येच करतो, असं जर तुला वाटलं असेल थोडंसं थांब. ओके, थोडा व्हिडिओ पुढं बघ, मग तुला सगळी आयडिया क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली फरक काय आणि आपल्याला पेड बॅचमध्ये काय काय भेटणार आहे. ओके, पूर्ण 6 महिने पहिली गोष्ट मी शिकवणार आहे. 6 महिन्याचं ड्युरेशन आपल्या बॅचचं असणार आहे. ह्या बॅचला कुणीही करू शकतं, ज्याला इंग्लिशसुद्धा येत नाही बरं का. इंग्लिश अरे भावा मराठीत आहे बॅची, टेन्शन घेऊ नको. ज्याला इंग्लिश पण येत नाही, काही नाही, घरी बसून करू शकतो. बिकॉज दिस बॅच इज टोटली ऑनलाईन. ओके, ऑनलाईन असणार आहे. मी ऑनलाईन शिकवणार, मी तुम्हाला दिसणार सुद्धा. ऑनलाईन बॅच असणार आहे. ओके, त्यामुळे तुझ्या घरी बसून कुठेही पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी यायची गरज नाही, पैसे जास्त घालवायची गरज नाही. आपलं घरी बसून एकदम व्यवस्थित तू शिकू शकतो. आता या बॅचमध्ये आपण शिकणार आहोत फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंटचे टूल. फुल स्टॅक म्हणजे काय असतं मित्रांनो, कुठलंही ॲप्लिकेशन जर बनत असेल ना, 3 पार्टमध्ये बनतं. एक म्हणजे फ्रंट एंड, दुसरं म्हणजे बॅक एंड आणि तिसरं म्हणजे डेटाबेस. फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस सगळीकडे असतो. आता तुम्हाला जे तुम्ही फ्लिपकार्ट ओपन केलं, ॲमेझॉन ओपन केलं, व्हॉट्सॲप केलं आहे, व्हॉट्सॲप येस केले सर. व्हॉट्सॲपचे जे तुम्हाला दिसतं काय काय दिसतं, सगळ्यात आधी कॉन्टॅक्ट दिसतात, परत स्टेटस दिसतात, राईट, सगळं दिसतं. हे जे दिसतंय त्याला फ्रंट एंड म्हणायचं. पण ज्यावेळेस तुम्ही मॅसेज करता, हॅलो जेवलास का, जेवलीस का, हा मॅसेज जातो कसा पलीकडे हे दिसतंय का, नाही दिसत, त्याला बॅकएंड म्हणतात. आणि सगळे मॅसेज तुमचे स्टोअर राहतात, बरोबर आहे. तुम्ही 10 दिवसांनी बघितलं तरी सगळे मॅसेज असतात. हे कुठं स्टोअर होतात, डेटाबेसला. त्यामुळे कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस असतंय भावा. मग फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस जर तुला शिकायचं असेल तर तुला फुल स्टॅक शिकावं लागतं. मग हे फुल स्टॅक आपण शिकतो जावामध्ये, पायथनमध्ये, सी हॅशमध्ये, खूप सारे टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी आहेत फुल स्टॅक शिकण्यासाठी. ओके, मग त्याच्यामध्ये जर तुला फुल स्टॅक शिकायचं असेल जावामध्ये, आय एम दिअर. ओके, मी तुला शिकवणार फुल स्टॅक जावामध्ये. मग फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस सगळं आपण जावामध्ये करणार. फ्रंट एंडमध्ये आपण शिकणार HTML, CSS, जावास्क्रिप्ट, बूटस्ट्रॅप आणि अँग्युलर, जो की खूप फेमस आहे, खूप मार्केटमध्ये ट्रेंडिंग आहे. हे सगळे टूल आपण फ्रंट एंडमध्ये शिकणार. पण असं तसं नाही बरं का, असं तसं नाही. विथ AIचा यूज करून, प्रत्येक कॉन्सेप्टमध्ये AI कसा यूज करायचा. दुसरी गोष्ट, प्रत्येक कॉन्सेप्टचा यूज करून प्रोजेक्ट कसा बनवायचा हे सांगणार आहे मी त्या बॅचमध्ये. प्रोजेक्ट ओरिएंटेड ट्रेनिंग आहे, रिअल टाईम डेव्हलपमेंटवरती ट्रेनिंग होणार आहे. प्रोजेक्टमध्ये कशा आपलं कंपनीमध्ये कशा प्रकारे आपण प्रोजेक्ट बनवतो, त्या कॉन्सेप्ट कशा यूज करतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, मग प्रोजेक्ट ओरिएंटेड पूर्ण ट्रेनिंग असेल. पूर्ण फ्रंट एंडमध्ये भावा 5 प्रोजेक्ट बनवणार होतो आपण. किती 5, ते पण रिअल टाईम. जे तुला दिसतंय नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, अरे असले डायरेक्ट युजर इंटरफेस बनवणार आपण बाय युझिंग फ्रंट एंड टेक्नॉलॉजी. मजा येणार आहे. ओके, इफ आय टॉक अबाउट बॅक एंड पार्ट, बॅक एंडमध्ये सुरुवात करतो आपण कोर जावापासून. जावा शिकतोय. सो जावाला मित्रांनो डिमांड आहे, डिमांड होती, डिमांड राहणार आहे. त्यामुळे हे जे तुम्ही ऐकताय बाई नाही 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 जावाची डिमांड कमी झाली, पायथनची डिमांड वाढली, असं काही नाही आहे. प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेज त्याच्या ठिकाणी योग्य आहे. हजारो लाखो जावा डेव्हलपर आज पण काम करत आहेत.
आणखीन गरज पण लागते जावा डेव्हलपरची. त्यामुळं जावा डेव्हलपर जॉब्स आर स्टिल देअर इन द मार्केट. गुगलला जाऊन विचारा, ChatGPTला विचारा आहे की नाही. त्यांचं खरं आहे माझं खरं वाटत नसेल त्यांचं बघा, जॉब्स आर देअर. ओके. बॅकएंडला आपण कोर जावापासून सुरू करतोय, जो की बेसिक जावा शिकण्यासाठी आपल्याला गरजेचा असतो. आपलं फंडामेंटल क्लिअर होतं, बिल्डिंग बांधायचे ना, बेस पक्का होतो कोर जावा. कोर जावा झालं की विल गो फॉर द ॲडव्हान्स जावा. कोर जावामध्ये मित्रांनो जे पण काही टॉपिक शिकतोय आपण त्याच्यावरती आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत. ओके. टोटल 3 प्रोजेक्ट कोर जावामध्ये होणार आहेत, जे रिअल टाईम डेव्हलपमेंट ओरिएंटेडच असते. म्हणजे प्रोजेक्ट ओरिएंटेड ट्रेनिंग आपली आहे. कोर जावामधले इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट कलेक्शन, एक्सेप्शन हँडलिंग, स्ट्रिंग ॲरे याच्यावर आपला फोकस भयानक राहणार आहे. स्ट्रिंग ॲरेचे जे प्रोग्राम्स आहेत जे DSCचे महत्त्वाचे कोर्स आहेत ते आपण या बॅचमध्ये करणार आहोत. स्ट्रिंग ॲरेवरती 50 प्रॉब्लेम मी स्वतः सोडून घेणार आहे, जेणेकरून तुमचं DSA स्ट्रॉंग झालं पाहिजे. ओके. त्यामुळे कोर जावा झालं, विल गो फॉर द ॲडव्हान्स जावा. ॲडव्हान्स जावा खूप गरजेचं आहे बिफोर लर्निंग स्प्रिंग बूट. आणि ॲडव्हान्स जावामध्ये जे टूल्स आहेत, सर्व्हर असेल, JSP सर्वलेट असेल, JDBC असेल, हायबरनेट असेल, मेवन असेल, जावाचे फीचर्स, गिटहब, पोस्टमॅन असेल, खूप सारे टूल्स आहेत. हे सगळे टूल ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपल्याला समजेल बाबा स्प्रिंग बूट शिकण्यासाठी हे गरजेचं होतं, ते मी शिकवणार आहे. आणि याच्यातसुद्धा आपण बोला किती 3 प्रोजेक्ट्स बनवणार आहोत, बाय युझिंग JDBC, बाय युझिंग हायबरनेट, बाय युझिंग JSP सर्वलेट. डन. ओके. ॲडव्हान्स जावा जसं संपत आहे, विल गो फॉर समथिंग कॉल्ड व्हेरी फेमस फ्रेमवर्क ऑफ द जावा, दॅट इज स्प्रिंग अँड स्प्रिंग बूट. याला आपण शिकणार आहोत. आता स्प्रिंग बूटमध्ये मित्रांनो 1 नाही 2 नाही असे 10 मॉड्यूल आपण शिकतोय. सुरू करतोय स्प्रिंग कोअरपासून, स्प्रिंग कॉन्टेक्स्ट, स्प्रिंग बूट, स्प्रिंग डेटा JPA, स्प्रिंग वेब MVC, स्प्रिंग रेस्ट, स्प्रिंग सिक्युरिटी, स्प्रिंग मायक्रो सर्व्हिसेस, स्प्रिंग क्लाउड. 10 मॉड्यूल खतरनाक जलवा होणार आहे. पूर्ण 10 मॉड्यूल स्प्रिंग बूटचे शिकतोय आपण, कारण कंपनीमध्ये स्प्रिंग बूटच यूज होते भावा, जावामध्ये आलंच पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण टोटल 5 प्रोजेक्ट्स बनवणार आहोत स्प्रिंग बूटमध्ये. मग वेब MVCमध्ये वेगळे, रेस्टमध्ये वेगळे, सिक्युरिटीमध्ये वेगळे, मायक्रो सर्व्हिसेस वेगळे. धड सगळे प्रोजेक्ट बनवणार आहोत आपण. ठीक आहे. त्यामुळे प्रोजेक्टचं टेन्शन करू नको, लय प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये. आणि एवढं सगळं झाल्यानंतर डेटाबेस पार्टमध्ये आपण SQL आणि MySQL पण शिकणार आहोत. हे सगळं झाल्यावर आपण फ्रंट एंड, बॅक एंड, डेटाबेस या तिन्हीवरती एक मोठा प्रोजेक्ट बनवणार आहोत, जेणेकरून डायरेक्ट क्लिअर आयडिया किंवा फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस फुल स्टॅक ॲप्लिकेशन लाईक Amazon, फ्लिपकार्ट तुम्हाला दिसणार आहे. किती भारी, हाऊ इट इज सिम्पल, हाऊ इट इज ब्युटिफुल. हे ज्यावेळेस तुम्ही शिकाल ॲज अ फुल स्टॅक जावा डेव्हलपर म्हणून, मार्केटमध्ये मित्रांनो हजारो जॉब्स अवेलेबल आहेत. आणि पॅकेज किती आहे माहिती आहे का? ॲज अ फ्रेशर यू विल गेट पॅकेज 4 to 6 LP ॲज अ फ्रेशर. ओके. फक्त एक गोष्ट आहे, तुमच्याकडून प्रॉमिस हवं आहे मला, दररोज 6 तास अभ्यास 6 महिन्यासाठी. डन. 6 तास 6 महिन्यासाठी काही जॉब लागणारच 100%. ते पण आपली बॅच करून नाही लागला असं होणारच नाही आहे. फक्त बॅच कोणाचीही करा, प्रॉब्लेम तो एकच आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. जो करेल तो करेल, सिम्पल आहे. ओके. सो बॅच लवकर स्टार्ट होत आहे. 25 तारखेच्या आधी जे रजिस्ट्रेशन करतील त्यांना 1000 रुपयाचा डिस्काउंट फ्लॅट आहे, फ्लॅट. आणि आपल्या बॅचची फीस आहे 9,999 रुपये. 1000 डिस्काउंटसाठी लगेच व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. सगळा सिलेबस, सगळी प्रोसेस, एव्हरीथिंग सगळं भेटेल विथ डेमो सेशन. ओके. चला मी भेटतो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय.